नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचं नाव नाहीये। नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव नसल्याने आता शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। नवी मुंबईत आरोग्य सेवा कामांचा लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे। मात्र निमंत्रण पत्रिकेत गणेश नाईक, नरेश मस्के, श्रीकांत शिंदे यांचं नाव आहे। मात्र पालकमंत्री असूनही शिंदेना पुन्हा एकदा डावललं गेलेलं आहे। शिंदेना निमंत्रण नसल्यानं राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण आलंय। तर याचा समाचार शिवसैनिक नक्की घेतील असं नरेश मस्के यांनी म्हटलं होतं। रवी खरात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। रवी, काय सांगाल? नक्की वृषाली, आपण पाहतोय की आज नवी मुंबईमध्ये आरोग्य सेवांचा शुभारंभाचा जो कार्यक्रम आहे तो आता सुरू झालेला आहे। मात्र या कार्यक्रम स्थळी आपण पाहतोय की शिवसैनिक मोठ्या संख्येने जमलेले आहे। खरं तर निमंत्रण जी पत्रिका त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव डावलण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता आपण पाहतोय की शिवसैनिक मोठ्या संख्येने आक्रमक झालेले आहे। आता ज्या ठिकाणी कार्यक्रम सुरू आहे, मात्र जे गणेश नाईक आहे ते आतमध्ये आहेत आणि ते कार्यक्रम आता सुरू झालेला आहे। मात्र त्या गेटच्या बाहेरच मोठ्या संख्येने शिवसैनिक जमलेले आहेत। मात्र एकनाथ शिंदे यांचं नाव डावलल्या कारणाने या ठिकाणी आता शिवसैनिक मोठ्या संख्येने आक्रमक झालेले आहे। आपण पाहतो या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी सध्या तैनात करण्यात आलेला आहे आणि आपण दृश्यामध्ये पाहतो की या ठिकाणी रशी देखील लावण्यात आलेली आहे आणि पोलिसांची व्हॅन देखील आलेली आहे। मात्र आपण पाहतो की शिवसैनिक सध्या आक्रमक झालेले आहेत। तर शिवसैनिकांच्या हाती आपण पाहतो की बॅनर घेऊन ते आलेले आहेत। आंदोलन करून संघर्ष करणार शिवसैनिक आणि एसीतून बाहेर पडून श्रेय लाटणार नाईक, असं नायकांना पुन्हा डिवचण्याचे बॅनर या ठिकाणी सध्या युवासेना असतील किंवा शिवसैनिक असतील त्यांच्यावर लावण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा दुसऱ्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला होता। त्यामुळे आता शिवसैनिक सध्या आक्रमक झालेले आहेत आणि आपण पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवसैनिक आलेले आहे आणि ते घोषणा देत आहे। गणेश नाईकांच्या विरोधात देखील या ठिकाणी सध्या घोषणाबाजी सुरू झालेली आहे आणि खरं तर आणि काही वेळा ते पालिकेचे जे सचिव आहेत त्यांच्याशी देखील ते संवाद साधणार आहे आणि त्यांना त्यांच्याशी जाब विचारणार आहे। आणि काही वेळापूर्वी आम्ही गणेश नाईक यांच्याशी देखील मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेला होता। मात्र त्यांनी सांगितलं की हा प्रश्न माझा नाही आहे, तो तुम्ही आयुक्तांना विचारा। आता पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि शिवसैनिक सध्या आक्रमक झालेले आहेत आणि आपण पाहतोय की त्यांच्या हातात बॅनर घेऊन ते सध्या आलेले आहेत। एकनाथ शिंदे साहेबांना हलक्यात घेऊ नका अशा आशेचे बॅनर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि पुन्हा एकदा शिवसैनिक आक्रमक झाल्याचे चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। वृषाली, नक्कीच रवी, आपण पाहतोय सध्या शिवसैनिक हातात फलक घेऊन या ठिकाणी जमलेले आहेत। शिंदेंचं नाव नसलेल्या कार्यक्रमस्थळी हे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। उन्हात पडून बाहेर येऊन आम्ही काम करणार असं आशय या फलकावर लिहिलेलं आहे।